अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या हलवाई वडा सेंटरमध्ये गॅस टाकीच्या नळीचा अचानक स्फोट होऊन आग लागल्याची घटना शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे। या दुर्घटनेत हलवाई हा तरुण भाजून जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित हलवाई वडा सेंटरमध्ये नेहमीप्रमाणे वडे तयार करण्याचे काम सुरू असताना शेगडीला जोडलेल्या गॅस टाकीची नळी अतिगरम होऊन लीक झाली। गॅस बाहेर पडताच त्याने पेट घेत मोठ्या आवाजात स्फोट झाला। स्फोटानंतर काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले। या आगीत झळ बसूनही नितीन हलवाई याने प्रसंगावधान राखत तात्काळ गॅस टाकीचा कॉक बंद केला। त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला। त्यांच्या तत्परतेमुळे आग अधिक भडकण्यापासून रोखली गेली। आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली। दुकानातील फडक्याला आग लागलेली असताना मुकुंद जाधव या तरुणाने धाडस दाखवत ते पेटते फडके बाहेर काढले। त्यानंतर नागरिकांनी गॅस टाक्या सुरक्षित बाहेर काढून आग आटोक्यात आणली। दरम्यान कोपरगाव नगर परिषद यांच्या अग्निशामक दलाला तातडीने पाचारण करण्यात आले। अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आग नियंत्रणात आणली होती। पोलीस प्रशासनानेही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। महात्मा गांधी चौक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सासाने, कोपरगाव। तुम्ही प्रत्यक्षदर्शी होतात या ठिकाणी ज्यावेळेस भट्टी चालू होती त्यावेळेस थोडंसे हिटच्या याच्यानी ती जी नळी ती लीक झाली। तिचं ते प्रेशरमुळे तिचा आवाज झाला। आवाज इतका मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे ते आजूबाजूचे सगळे परिसरात एकदम भयभीत वातावरण झालं। बाकी नुकसान वगैरे काही नाही। थोडंसं भट्टीजवळ असणाऱ्या मुलाला थोडीशी जखम झाली, बाकी विशेष काही नाही। दवाखान्यात नेले। काय नाव आहे जखमीचं? प्रथमेश नितीन हलवाई। मोठ्याच प्रमाणात स्फोट होता, जाळ वगैरे कसं होता? नाही, जाळ वगैरे काही नव्हता। थोडासा नॉर्मली ते कापड पेटलेलं होतं। बाकी फक्त तो नळीचा ब्लास्ट जोरात होता। बाकी टाकीला काही प्रॉब्लेम नाही। टाकी लगेच आम्ही स्वतः आमच्या हाताने काढून बाहेर ठेवलंय। कुठल्याही प्रकारचे कुठली जास्त हानी झालेली नाही, व्यवस्थित आहे आणि सर्व वेळेवर सगळे पळाले त्यामुळे मोठी हानी वाचली। दुकानात बसलेल्या होत्या तुमच्या इथं, काय नेमका प्रकार घडला? आम्ही असं कॉल अजून थरकत चालला हांगाचा